पवित्र आत्म्यासंग तुम्हाला आणि मला बोलावं लागतं, संभाषण करावं लागतं, प्रार्थना करावी लागते। त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला रसवंत गोड 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 बनवत चालतो, फलदायी बनवत चालतो। आमेन, मला सांगा आमेन। फलदायी जीवन देणारे लोक तुम्ही आणि मी व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे। आणि जर तुमच्याद्वारे माझ्याद्वारे जर जगातल्या लोकांना सुवार्ता जात नाही, वदन स्तंभावरची गुड न्यूज जात नाही, पोचत नाही, आणि ते लोक देवाच्या राज्यात येत नसेल, तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की तुमचा आणि माझा उपयोग काय आहे। काही फायदा नाही। आमेन, फायदा झाला पाहिजे। मी जर देवाच्या राज्यात जीवन जगत आहोत तर लक्षात ठेवा, मी लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे। आणि तो माणूस ती स्त्री देवाच्या राज्यात आली म्हणजे मी फळ देवाच्या राज्यात आणलं। आणि ती व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये आली का, ती व्यक्ती ज्या व्यक्तीने तिला देवाच्या राज्यात आणलंय त्याच्यासाठी ती प्रार्थना करत असते। म्हणजे अजून त्या व्यक्तीच्या प्रार्थनेच्या द्वारे त्या माणसाचं जीवन अजून हिरवागार होतं, आशीर्वादित होतं, बलवंत होतं, बलसंपन्न त्याचं जीवन बनत बनत चालतं। म्हणून आम्हाला लोकांना सुवार्ता सांगायला पाहिजे। आणि जेवढे आत्मे आमच्या द्वारे प्रभूच्या राज्यामध्ये येत असतात, ते आत्मे आल्यानंतर ते आमच्यासाठी प्रार्थना करतात आणि आमचं जीवन अजून फलदायी होत चालतं, अजून रसभरीत आम्ही होत जातो। आध्यात्मिक जीवनात अजून आम्ही पेटत पेटत चालतो, अजून आत्म्यांना आम्ही सुवार्ता सांगत चालतो, अजून देवाच्या राज्यात आत्मे जिंकण्यासाठी आमच्या जीवनात उभारी येते, आम्हाला उत्तेजन मिळतं, आम्हाला देवाचा आत्मा सुवार्ता सांगण्यासाठी प्रेरणा देतो। सांग, जा, सांग, जा, सांग, आणि आम्ही त्याला सांग, तिला सांग, ह्याला सांग, त्याला सांग, आम्ही सुवार्ता सांगत राहतो। त्या लोकांच्या प्रार्थना आमच्यासाठी काम करत आहात, आणि मग काम करणाऱ्या प्रार्थना या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतात, फळे आणतात। म्हणा सगळ्यांना आमेन। काय आणतात? फळे आणतात। आणि ज्या माणसामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही, देवाचा आत्मा त्याच्यामध्ये नाही, म्हणजे देवाचं वचन जर त्याने स्वीकारलं नाही तर ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामध्ये येणार नाही, आणि ख्रिस्ताचा आत्मा जर त्याच्यामध्ये आला नाही त्याला फळ लागणार नाही, म्हणजे चिन्ह दिसणार नाही। काय दिसणार नाही? काय दिसणार नाही? चिन्ह। आज लोकांना चिन्ह दिसायला पाहिजे, कुठलाही चिन्ह पाहिजे लोकांना, चिन्हाशिवाय लोक विश्वास ठेवत नाहीत। आणि पवित्र आत्मा त्रैक परमेश्वरातला एक देव असल्यामुळे तो आमच्यामध्ये आला, तर चिन्ह काय आहे? तो तुमच्यामध्ये आला, तो माझ्यामध्ये आला। जर माझ्यामध्ये तो आला, तुमच्यामध्ये जर तो आला, तर चिन्ह दिसू द्या। म्हणा सगळ्यांना आमेन। म्हणा, चिन्ह दिसू द्या। चिन्ह काय आहे? आत्मे जिंका। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तेच केलेलं आहे। ते चिन्ह आमच्यामध्ये दिसतं की आम्ही फळ देणारे लोक आहोत। देवाचा स्वभाव आमच्यामध्ये आहे, देवाचा गुण आमच्यामध्ये आहे, देवाचा हावभाव आमच्यामध्ये आहे, हे आम्हाला दिसून येते। आणि जगातले लोक पण पाहतात, अरे ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो, ख्रिस्त त्याच्यामध्ये आहे। पण आमच्यामध्ये जर तो नसेल तर चिन्ह काय? येशू प्रभू की। ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही त्याच्यामध्ये पवित्र आत्मा त्याने स्वीकारलेला नाही।
आणि ज्याने पवित्र आत्मा स्वीकारला नाही किंवा देवाचं वचन स्वीकारलं नाही अशा लोकांना प्रभू काय म्हटलेला या वचनामध्ये, फळ न देणारा फाटा किंवा फांद्या मी काय करीन, वाचा, मी काय करीन, जोराने बोला, फळ न देणारा फाटा किंवा फांद्या मी छाटून टाकीन किंवा काढून टाकीन. एखादं झाड तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर येऊ द्या आणि त्या झाडाची जर एखादी फांदी जर वाळलेली असेल ना, बाकीचं हिरवगार असेल, पण एखादी फांदी जर वाळून गेलेली असेल तर आपण झाडावरती चढतो, काय घेऊन, कुऱ्हाड घेऊन किंवा कोयता घेऊन, आणि वर जाऊन त्या फांदीला आम्ही काय करतो, छाटून टाकतो. ती फांदी त्या झाडामध्ये चांगली दिसत नाही. अपेक्षा काय, इच्छा काय, ती फांदी तोडण्याच्या पाठीमाग परत तिला पाऊस पालवी फुटल, ओमील, अंकुरील, मोडील आणि परत ती फांदी नवीन त्या ठिकाणी होऊ शकते. येशू प्रभू की हिरवागार पुन्हा ते झालं पाहिजे. हिरव्यागार झाडामध्ये वाळलेली फांदी चांगली दिसत नाही, म्हणून कुऱ्हाडीने ती कापली जाते, कोयत्याने ती कापली जाते आणि ती फांदी वेगळी केली जाते. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना अशाच प्रकारे देव तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगत आहे. आज तुम्ही येतात या ठिकाणी बसतात, चांगली गोष्ट आहे, गुड, ऐकत राहा, ऐकत राहा, ऐकत राहा. पण तुम्ही जर फळ आणणारे लोक बनत नसाल, देवाचा स्वभाव गुण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तुम्ही जर घेणार नाही आणि ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे या पृथ्वी तलावरती जर जगणार नाही, मी तुम्हाला बाहेर काढू शकणार नाही. कारण देवाचं मंदिर हे सगळ्यांसाठी आहे. मी म्हणणार नाही तू येऊ नको, तू येऊ नको, तू बस खाली, तू येऊ नको. मी कसं काय म्हणणार, देवाचं घर इथे सगळे येतील, सगळे बसतील. आमेन. सगळे येतील आणि सगळे या ठिकाणी बसतील, पण न्यायाच्या दिवसामध्ये लक्षात ठेवा, न्यायाच्या दिवसामध्ये अंतिम क्षणामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जज म्हणून त्या ठिकाणी मनुष्याचा धाडा घेईल, मनुष्याचा हिसाब घेईल, त्यावेळेस ही गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे. म्हणा सगळेजण आमेन. गीता तुम्हाला चांगलं बोलतील किंवा नाही बोलतील हे माहित नाही मला, पण अंतिम न्यायामध्ये जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये या पृथ्वी तलावर फळे आणली नाही, आत्मेत जिंकली नाही आणि देवाचा स्वभाव तुम्ही लोकांना वाटला नाही, प्रेम तुम्ही वाटला नाही, आनंद तुम्ही वाटला नाही, जगाला सुवार्ता जर तुम्ही आणि मी जर सांगितली नाही, तर न्यायाच्या दिवसामध्ये असं लिहिलेलं आहे, जजमेंट हे होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला छाटून टाकेल. आमेन. काय करेल, छाटून टाकी, तुमचा उपयोगच नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला स्वर्गात घेईल. घेईल स्वर्गात. फळ देणारे बनलं पाहिजे. फळ देण्यासाठी तुमच्या आणि माझ्यामध्ये पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याला मान देणं म्हणजे देवाच्या वचनाला मान देणं आहे, आणि देवाच्या वचनाला मान देणं म्हणजे आम्ही ख्रिस्ताचा आदर करणं आहे. म्हणा सगळेजण आमेन. म्हणा सगळेजण आमेन. हा, तुम्ही छेदून टाकला जाऊ नये म्हणून सांभाळा स्वतः. वाचा मत्ते 3:10 मध्ये काय लिहिलं आहे,
आणि आताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. आताच तर झाडाच्या मुळाला कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे झाड चांगले फळ देत नाही, जे झाड किंवा जो मनुष्य चर्च मध्ये येतो पण तो देवाच्या राज्यात कामी येत नाही किंवा देवाच्या राज्याचं काम करत नसेल, ते तोडून अग्नीत टाकले जाते. ते तोडून अग्नीत टाकले जाईल किंवा जातील. कुठं टाकलं जाईल? मी नाही बोल. देवाचं वचन तुमचा आणि माझा न्याय करणार आहे. म्हणून आम्ही देवाच्या लोकांनी देवाला चिटकून राहणं गरजेचं आहे. इस्रायल जुन्या करारामध्ये म्हटलं गेलेलं आहे यहुदी लोकांना, आणि नवीन करारामध्ये तुम्हाला आणि मला आत्मिक इस्रायल लोक विश्वासाच्या द्वारे म्हटलं गेलेलं आहे. म्हणा सगळेजण आमेन. मग परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे, तुम्ही आणि या पृथ्वी तलावरती देवाच्या राज्यात काम करत आहोत का हे तपास, हे चेक करा. फक्त चर्च मध्ये एक दिवस येऊन गाणे गाऊन आराधना करून उपासना करून घरी जाणार आणि 6 दिवस शांत बसणार हे काम नाही. प्रभूची इच्छा तुम्ही आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आमच्या जीवनात रोज आणि रोज फळ आलं पाहिजे. काही झाडं पाहिली तर 12 महिने त्या झाडांना फळ येतात. काय येतात? आमच्या जीवनाला रोज आणि रोज फळ आलं पाहिजे. आणि फळ यावं म्हणून ख्रिस्त काय करतो? तुम्हाला आणि मला साफ करत असतो, निर्मळ करत असतो, स्वच्छ करत असतो. म्हणजे कुऱ्हाडीचा घाव आमच्या आत्म्यावरती तो टाकत असतो, म्हणजे देवाचं वचन. म्हणा आमेन. कुऱ्हाड म्हणजे देवाचं वचन. या कुऱ्हाडीचा घाव ख्रिस्त वचनाच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये घाव घालतो. आणि घाव घातल्यानंतर काय होतं? कुऱ्हाडीचा घाव वाचल्यानंतर जखम. जखम प्रभूला करण्याचं कारण काय? ही कुऱ्हाड देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या हृदयावर चालवण्याचं कारण काय आहे? रोज तुम्हाला मला साफ करण्याचं कारण काय आहे? कधी कधी जीवनामध्ये तुम्ही आम्ही वाळून जातो, सुकून जातो, कोमजून जातो, आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही आम्ही कोमजून जायला पाहिजे. म्हणा आमेन. तुम्ही आम्ही कोंबून जाऊ नये यासाठी प्रभू काय करतो? त्या फांद्यांना घाव करत असतो, घाव करत असतो, छाटून टाकत असतो. त्या फांद्याने फळ दिलं पाहिजे, फळ दिलं पाहिजे. कारण प्रभूची इच्छा नाही की कुणी नरकात जावं म्हणून. म्हणा आमेन. म्हणा सगळेजण आमेन. कुणी नरकात जाऊ नये म्हणून प्रभूला हे वाटतं. म्हणून प्रभू कुऱ्हाडीचा घाव आपल्या छाताडावरती आत्म्यावरती मारत असतो. पुन्हा साफ सूत्र करतो, निर्मळ करतो आम्हाला की आम्ही फळं आणली पाहिजे. येशू मसीह कुऱ्हाड ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये चालत असती, जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत तिथं कुऱ्हाड चालली पाहिजे. कुऱ्हाड बोथाडलेली कुऱ्हाड सरपंच तोडायला घेऊन गेले का कधी तुम्ही? यस सांगा मला. जर बोथाडलेल्या कुऱ्हाडीने तुम्ही सरपंच तोडायला गेलं तर काय हाल झाले असेल तुम्हाला माहित आहे. आणि मग तुमचे खवाटे आणि तुमचं शरीर त्यावेळेस काय 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 वेदना करत असेल तुम्ही तपासा. पण जी कुऱ्हाड धारदार आहे, शेवटलेली आहे, घासलेली आहे, ती कुऱ्हाड ज्यावेळेस तुम्ही आम्ही घेऊन जातो, 1 2 3 घावामध्ये फांदीचा तुकडा करतो. छोट्या असेल तर 1 2, मोठे असेल तर 2, जास्त मोठे असेल 3 4 घाव टाकतो.
फांद्या पटापट पटापट तुटून जातात. येशू प्रभू की फांद्या पटापटा तुटून जातात. देव आमच्या जीवनामध्ये चर्च मध्ये येऊन त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन जेवढ्या पुन्हा सांगेल जगातील सगळ्या मंडळ्या आहेत तिथं जर कुऱ्हाड नसेल, धारदार पवित्र आत्मा देवाच्या सेवकाच्या मुखातून जर बोलणारा जर नसेल, तर ती कुऱ्हाड जर गोठडलेली असेल तर त्या ठिकाणची मंडळी आहे काय होणार. पण शेवटलेली कुऱ्हाड जर असेल तर त्या मंडळीच्या आध्यात्मिक जीवनावरती घाव होणार. अशासाठी घाव देवाचा आत्मा करतो. मला सगळेजण आमेन. अशासाठी देवाचा आत्मा घाव करतो की आलेल्या लोकांच्या जीवनात जो कोणी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो त्या लोकांच्या जीवनामध्ये या जगामध्ये जीवन जगत असताना पाहण्यापासून विचारांपासून तर बोलण्यापर्यंत सगळं वाईटच असतं. काय असतं? वाईटच वाईट असतं. पापच त्याच्या जीवनामध्ये असतं आणि वाईट त्याच्या जीवनामध्ये असतं. वाईट सवय त्याच्या जीवनामध्ये असतात. बोलण्यात वाईट असतात. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाईट असतात. मग या वाईट सवय किंवा वाईट बोलणं किंवा हे वाईट पाप किंवा वाईट विचार आमच्या मधून देवाला काय करायचे? या कुऱ्हाडीचा घाव करून ते काढून टाकायचे. म्हणा आमेन. काय करायचंय? याच्यासाठी शेवटलेली कुऱ्हाड पाहिजे. आणि तुम्ही आम्ही ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आपलं जीवन देतो ना त्यावेळेस पवित्र आत्मा ती कुऱ्हाड बनवत असतो. इकडे बघा, पिक्चर इकडे चालू, तुम्ही खाली बघून काय करताय? जीभ आहे जीभ. देवाचा आत्मा बोलतो. म्हणा आमेन. आणि मग घाव करतो. सपासप 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 तुमच्यातलं आणि माझ्यातलं सगळं वाईट बाहेर निघून जातं. जे काही देवाला प्रिय नाही, देवाला पसंत नाही, ते सगळं छाटणी करून टाकतो प्रभू. पिक्चर मध्ये सोपं वाटत नाही. बाहुबली आला पाहिलाय. ओरिजिनल इकडे घाव इथं होतात. घाव ज्यावेळेस देवाचा आत्मा इकडे घाव करतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला इकडे वेदना व्हायला लागतात. पास्टर अरे 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 पास्टरने आज लय बेकार वचन सांगितलं. डेंजर वचन सांगितलं पास्टरने आज. आजचं वचन लय खतरनाक झालं. कोण काय काय बोलतो. काही काही जर आवडलं नाही तर काही नाही आपल्याला नाही येतं भाऊ चर्च. तुम्ही जा भाऊ तुमच्या चर्चला, आम्हाला नाही. आम्ही चाललो दुसऱ्या चर्च. काय झालं काय? घाव झाला, जखमा झाल्या, वेदना झाल्या. होऊ द्या वेदना झाल्या तर काय होणार? वेदना देणारा मी थोडी आहे. कुऱ्हाड देवाचं आहे, वचन देवाचं आहे, आत्मा देवाचा आहे, बोलणारा देव आहे, घाव करणारा देखील देव आहे, सुधारणारा देखील तुम्हाला देवच आहे. तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्ही वेदना सहन केल्या पाहिजेत. कारण तुम्हाला फळ देणारा झाड बनायचं आहे. देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये दिसावा त्याची इच्छा आहे, माझी नाही. आमेन. मला सांगितलं आमेन. मला सांगितलं आमेन. हा वाचा एक वचन वाचवा. याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय. म्हणून देवाच्या वचनात तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की तुम्ही आणि फळ आणणारे लोक बना. याकोब पहिला अध्याय दुसरं वचन.
माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. तुम्हाला तोंड द्यावा लागेल. कुणाला तोंड द्यायचं का? हा आली परीक्षा. तोंड द्यावा लागते म्हणजे त्याचा सामना करावा लागेल तुम्हाला. कसा करणार सामना? प्रश्न आहे ना, सामना करणार कसा त्याचा? नाही तर तोंड लिहिलंय फास्टरना, तोंड द्यावा लागते. समोरचा बोला त्याला तोंड देतो मी. परीक्षा येतील त्याला काय द्यावा लागेल? तुम्हाला तोंड द्यावा लागेल. पुढं तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्ही काय करा? मग ख्रिस्ता राज्यामध्ये परीक्षा आहे. काय? एक्झाम, पेपर द्यावा लागतील. परीक्षेला सामोरे जावा लागेल. पेपर तुम्हाला सोडावा लागतील. कोणती परीक्षा कोणत्या वेळेला येईल मला सांगता येत नाही, तुम्हाला सांगता येणार नाही. पण परीक्षा प्रत्येक मुलाच्या जीवनात प्रभू घेत असतात. जगातल्या शाळेत घेतात ना, मग आत्मिक शाळेत का नाही घेत? हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घ्या. प्रभूने समजून सांगण्यासाठीच दिलंय. फक्त त्या विद्यार्थ्यांचे पेपर होतात ते सोडवतात का नाही? त्याच्यासाठी कितीतरी कष्ट मेहनत घ्यावा लागते. मग आपल्याही जीवनात देवाच्या राज्यात जीवन जगत असताना कोणत्या परीक्षा होणार नाही? अनेक उदाहरणं बायबलमध्ये तुम्हाला मला बघायला मिळते. कोणाच्या परीक्षा झाल्या नाही? योबाचं घ्या, परीक्षा झाल्या नाही का? अब्रामाचं उदाहरण घ्या, परीक्षा झाली नाही का? दानियेलचं उदाहरण घ्या, परीक्षा झाली नाही का? पौलाचं उदाहरण घ्या, परीक्षा झाली नाही का? यव्हानाचं उदाहरण घ्या, पेत्राचं उदाहरण घ्या, परीक्षा झाल्या नाही का? याकोब या ठिकाणी काय म्हणतोय? येशू ख्रिस्ताचा भाऊ प्रत्येक मनुष्याच्या परीक्षा होते. आणि परीक्षा आल्यानंतर काय करणार? प्रभूला काय करायचंय परीक्षा आल्यानंतर? तुम्हाला पास करायचं का नापास करायचं? परीक्षा द्याल तर तुम्ही पास व्हा, पण काठावरती नाही व्हायचं पास. सहपास व्हायचं का फुल पास व्हायचं हे तुम्ही ठरवायचं. चांगल्या मार्काने पास व्हायचं का 35 मार्कावरती डीजे वाजवायचा तुम्ही ठरवायचं. हालेलुया, बोला सगळं हालेलुया. नाना प्रकारच्या परीक्षेला तुम्हाला काय द्यावं लागतील? म्हणून प्रभू तुम्हाला आणि मला त्या परीक्षेतून घेऊन जाणार आहे. अग्नीच्या परीक्षेतून घेऊन जाणार आहे, त्या अनुभवातून घेऊन जाणार आहे. मग परीक्षातून ज्यावेळेस तुम्हाला आणि मला देव घेऊन जातो त्यावेळेस तुम्ही आणि मी काय करतो? काय देवाची इच्छा? ज्यावेळेस अग्नीतून तुम्हाला घेऊन जाईल, परीक्षातून तुम्हाला घेऊन जाईल, त्यावेळेस तुमच्यामध्ये जो फुगीरपणा आलेला आहे ना, मीपणा, अहंकारपणा, कशाचा असू द्या, यादी असं तुमच्याकडे मोठी. प्रभूला काय करायचं? हा गर्व काय करायचं? काय करायचं? परीक्षा कशासाठी ती? गर्व काढायचं. प्रभू गर्विष्ठ आहे का? बोला, प्रभू कसा आहे? कसा आहे प्रभूचा स्वभाव? आणि त्याचे लोक गर्विष्ठ नाही तर म्हणून प्रभू या ठिकाणी काय करतो? परीक्षा आणतो. परीक्षा माणूस काय होतो? सॉरी पास्टर, माफ करा मला. आय एम व्हेरी सॉरी पास्टर, प्रभू मला माफ करा. आणि परीक्षा नाही आली तो काय देव आहे का? त्यांनी माझ्या जीवनात असंच केलंय. अशी विचार. मग प्रभूने ज्यावेळेस परीक्षा जीवनामध्ये आणले, आवाज एवढा मोठा असेल लगेच खाली. येशू मसीह की छाटणी करतो. प्रभू म्हणजे काय करतो? तुम्हाला आणि मला नम्र करतो. कशात तुम्ही गर्विष्ठ झाले बघा, स्वतःला चेक करा. काय काय तुमच्यामध्ये आले म्हणून तुम्ही एवढे गर्व करून राहिले? मी एवढा गर्व करून राहिले. ख्रिस्ती लोक एवढा गर्व करतात. ख्रिस्ती लोक कधी गर्व करत नाही, नामधारी गर्व करतात. जे देवाचं वचन ऐकणारे पाळणारे ते लोक कधीच गर्व करत नाहीत. म्हणा सगळ्यांना आमेन, म्हणा सगळ्यांना आमेन. यासाठी की परमेश्वराला तुम्हाला आणि मला नम्र करायचं आहे. म्हणा आमेन.
काय करायचंय? नम्र करायचंय. आणि नम्र करण्यासाठी प्रभू कुऱ्हाडीचा घाव तुमच्यावर आणि माझ्यावरती टाकतो. म्हणा आमेन, म्हणा आमेन. आणि घाव टाकल्यानंतर तुम्हाला आणि मला पुन्हा वेदना होऊ लागतात. आणि वेदना झाल्यानंतर तुम्ही आणि देवाचं वचन स्वीकारतो. आणि तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यात काम करण्यासाठी देवाला म्हणतो, हा प्रभू मी तयार आहे काम करण्यासाठी. दुसरं वचन वाचा त्याच्यामध्ये. हा वाचा. याकोब 1:2 वाचा. तिसरं वचन. तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. उतरल्याने धीर उत्पन्न होतो. परीक्षा आली तेव्हा काय होतो? परीक्षा धीर उत्पन्न होतो. हा वाचा. हा. आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्ही कशातही उणे कमी न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. तुम्हाला अखंड परिपूर्णता ख्रिस्ताचा स्वभाव पूर्ण प्राप्त व्हावा. अखंड म्हणजे न संपणारा. धीराला काम करू. लोक म्हणतात सब्र का फल, बोलो सब्र का फल. पण धीमे धीमे होने दो ना हमारे जीवन में जो भी कुछ हो रहा है. तुम्हाला आणि मला पूर्ण व्हायचं. हालेलुया. आणि पूर्ण होणं म्हणजे काय आहे? ख्रिस्ताचा स्वभाव ख्रिस्ताला तुमच्यामध्ये टाकायचा आहे, माझ्यामध्ये टाकायचा आहे. ख्रिस्तासारखं तुम्हाला आणि मला बनायचंय. म्हणून ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करून तुम्हाला आणि मला साफ सुत्र निर्मळ पवित्र. आणि तेच पात्र उत्तम आहे जे घाव सहन करतात. शेवट उदाहरण. जखम एखाद्या व्यक्तीला झाली, कशाचे घाव लागू द्या त्याला, ते डॉक्टरकडे जातात. थोडा त्रास होत असतो. गेल्या 10-15 मिनिटात तिथं पोहोचल्यानंतर डॉक्टर त्याच्यावरती एक औषध टाकतो. त्या जखमीवर काय टाकतो? कोणतं औषध टाकतो? हा, आयो. हा. काय होत मग? काय होतं? जखमीवरती टाकल्याने काय होतं? आग होती. आणि अशी तळपायाची आग मस्तकाला जाते. नसता आला डॉक्टरकडे परत झाला असतो. एक तर जखम झाली, त्याच्या डॉक्टरने त्याच्यामध्ये अजून टाकले वरून मीठ, समजा आपल्या भाषेत. आणि एवढी आग झाली भयानक, डोळ्यात पाणी यायला लागतं. मेंदू असा गरम होतो लगेच क्षणामध्ये. बापरे. नंतर थोडं थंड होत चालतं. बरोबर आहे ना? यस किंवा नो? थोडं थंड होत चालतं. कालांतराने डॉक्टर त्याच्यावरती पट्टी लावतो. बरोबर आहे. आता ती पट्टी 4-5-8 दिवस राहिल्यानंतर आपल्याला वाटतं घरच्या घरी काढून टाकावं. आणि आपण सहज प्रेमाने अशी काढतो. घरचे लोक प्रयत्न करतात. आपल्या घरातला माणूस त्याला हातच लावू देत नाही. नको काढू, नको काढू. नको 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 नको. लय त्रास होतो, तुला काढता येत नाही, मी डॉक्टरकडे जातो. घरातले माणसं प्रयत्न करतात काढायचं, काढूनच येत नाही. डॉक्टरकडे गेलं का डॉक्टर बसवतो त्याच्यावर. आणि काय करतो सांगा मला? डॉक्टर काय करतो? प्रेमाने भाऊ बस आता, हळूच काढतो, इकडं बघ, इकडं बघ, हे बघ, ते बघ. आणि मग असं करतो का? एका सेकंदात काहीतरी टाकणार आहे, सगळ्यात पट्टी उपसून घेणार. मग परत तेच प्रक्रिया तिथं होती. परत गरम झाला आणि डोळ्यात परत पाणी येतं. मग काय करतो आपण डॉक्टरला? डॉक्टर किती झाली तुमची फी?
वरून डॉक्टरना फी देणार आणि गोळ्या लिहून देणार. डॉक्टर परत यावं लागणार नाही ना आता. हे उदाहरण आपल्या जीवनामध्ये हसण्यासाठी पण आहे देवाच्या लोकांनो, पण गंभीर पण आहे. म्हणून आमचा खरा डॉक्टर वरती आहे, वचन आमच्यामध्ये आहे आणि तो इथं घाव करतो ना, मग असं होतच इथं. आपलं उदाहरण आपल्या डोक्यात ठेवा आणि प्रभूच्या सेवेसाठी पुढे. आमेन.